my name is Vipul and we are here with our very own Shiv Swaroop Vadyapathak and अरे ठीक आहे, आपण त्याचे पुढला इंटरव्ह्यू आपलं ते आपण मराठीमध्ये घेऊया आणि आपण आता यांचे छोटंसं एक इंट्रोडक्शन घेऊन त्यांची आपण नावं विचारून घेऊया. आपण शिवम, जयदीप, श्रीकांत, रोहित, अक्षय, ओके. सो हे जे आहेत आपले हे आपले मेन अध्यक्ष आहेत ग्रुपचे आणि यांच्या जोरावरती पूर्ण ग्रुप चालला. इथे आम्ही अध्यक्ष कोणी नाही, म्हणजे प्रत्येक वादक आहे तो सदस्य आहे आणि ते सगळे सदस्य पथकामध्ये अध्यक्ष आहे आणि आमचा टॅगलाईनच आहे की सर्व वादक अध्यक्ष. क्या बात आहे, दॅट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे सगळेच इकडे अध्यक्ष आहेत, ऐकून फार बरं वाटलं. हे लोक खूपच जास्त टोकतात मध्ये पण जेव्हा लोक कॉम्पिटिशन मध्ये उतरतात ना तेव्हा ढोल पण तसेच ठोकतात. आणि जे शिव स्वरूप वाद्यपथक कम्स विथ अ टॅगलाईन बचाएंगे. तर आम्हाला आठवतंय कधी स्टार्ट झाला, आम्हाला सगळंच ऐकायचं आम्हाला शिव स्वरूप वाद्यपथकाबद्दल. कधी स्टार्ट झालेला वाद्यपथक? पथकाची स्थापना 1 जुलैला झाली 2016. 2016 म्हणजे ऑलमोस्ट तिसरा वर्ष, 3 वर्ष कंप्लीट झाले. 3 महिन्यांनी 3 वर्ष कंप्लीट. 3 महिन्यांनी 3 वर्ष कंप्लीट होणार. ग्रेट. आणि नाव का शिवस्वरूप? त्याचं कारण म्हणजे असं आहे का आपण जेव्हा कुठल्याही चांगल्या गोष्टी सुरुवात करतो आपण प्रथमतः गणरायाला आपण पुजतो, त्याची आराधना करतो, त्याची आरती करतो. मग पथकाच्या नावामध्ये पण देवाचं नाव देखील आलं पाहिजे. म्हणजे आम्ही शिव म्हणजे शंकराचं नाव घेतलंय आणि स्वरूप म्हणजे गणरायाचं नाव घेतलं. असं म्हणून शिवस्वरूप वाद्य पथकाचं नाव आम्ही ठरवण्यात आलेलं आहे. सो बघितलं झालं ना आता तर ऑलमोस्ट आता 12 वाजून गेलेले दुपारचे नाही रात्रीचे आणि अजून एवढी सगळी पब्लिक इकडे जमा आहे. तर गाईस तुम्हाला लोकांना घरून ओरडत वगैरे नाही का? घरून तर खूप ओरडा भेटतो, पण काय करणार, पथकासाठी करणार तो पाहिजे का म्हणजे का पथकच का दुसरं काही करू शकतो तुम्ही? आता बोलायची गोष्ट बोलून आपली महाराष्ट्रीय सांस्कृतिक परंपरा आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आत्ताच्या काळामध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये काही कुठलंही काम किंवा कुठलाही समारंभ असला किंवा ढोल ताशे नगारे पिपाण्या बासुरी हे वाजायचे. आत्ताच्या ज्या पिढीमध्ये आपण फक्त डिस्को डीजे हेच वाद्य काम आहे का आपल्या संस्कृतीत आपण आता बघतोय सर्व तरुण पिढी ही व्यसनाधीनताकडे गेलेली आहे. त्यामुळे जर आम्ही असं एक कुठेतरी हे चालू करतोय पथक की त्याच्यामध्ये मुलं येऊन हे आपलं 100% हे पथकासाठी देतात. आणि आज ढोल ताशा ही आम्हाला अशी नशा झालेली आहे, जसं तुम्ही आम्हाला विचारलं त्यानुसार ढोल ताशा ही अशी नशा झालेली आहे की आम्हाला त्या नशा व्यतिरिक्त दुसरी कुठली मोठी वाटतच नाही. ढोल आणि ताशा इथे म्हणजे दारू गुटखा सिगारेट याच्या नशेला लागले त्यांना आपल्या पथकात घेऊन ढोल ताशी नशा आपल्याला लावायची. पथकाचा साधारण वयोगट म्हणजे 1 वर्षाचा वादक आहे आमच्याकडे. तर मोस्ट ऑफ तुम्ही बघायला गेलं आमच्या पथकामध्ये 1 वर्षाचा म्हणजे येतो आमच्या दुबार आता थोडा बघतो तो. आणि शेवटचं वयोगट तर तुम्ही बोललेलं 26 हा वयोगट आमच्याकडे शेवट आहे. म्हणजे यंग पिढी ती आमच्याकडे आहे. म्हणजे आता काही रिस्ट्रिक्शन नाहीये, लिमिट नाहीये, कुठेही येऊ शकतो. पण सध्या हँडल करणारे किंवा इन्व्हॉल्ड जे आहेत मेंबर्स पथकात ते मोस्टली या वयोगटाचे मेंबर्स आहेत. आणि मॅक्झिमम एज म्हणाल तर 26 हा लास्ट एज आहे जो आता जेवढे सदस्य आहेत ते आहे. बाकी वेलकम एव्हरीबडी इज वेलकम इन द फॅमिली. पण वयोगट सध्या तरी 26 पर्यंत आहे. नाही सर, पॅरेंट्स ऍक्च्युअली खुश असणार. म्हणजे या वयात पोरं पबजी खेळत बसलेत आहे, सगळे येत आहेत ढोल ताशा वाजवतात. काहीतरी चांगलं शिकतात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती परंपरा वाढवतात. बरं वाटतं. सो इनफॅक्ट आता तुम्ही पण आहात, तुम्ही लाईक काइंड ऑफ थोडं एज्युकेशन वगैरे कम्प्लीट झालेलं असणार, इव्हन तुम्ही पण काम करत असताना तुम्ही लोक टाइम कसं मॅनेज करता एवढं? म्हणजे एज्युकेशन कम्प्लीट सुद्धा झालेलं नाही काही लोक कॉलेज अँड स्कूल्स मध्ये राहत आहेत आणि काही लोक काम करत आहेत. तर सगळं मॅनेज करून आम्ही पथक उभा केलं. एक कसं आहे
संपूर्ण दिवस काम केल्यानंतर संध्याकाळी पूर्ण आपण सकाळी 10 वाजता ऑफिसला जाणार, कामाला जाणार हा. आणि 7 वाजता तिथून सुटणार. कामाचा खूप आपल्या ताण असणार डोक्यावर. मग तो ताण एक रिलीज करण्यासाठी आम्ही ढोल ताशा इथे वाजवले होते. खरं सांगा कारण की ढोल ताशा असं आहे, हे वाजवल्यानंतर ना काही पण आपल्या डोक्यात ताण असेल ना, आपल्या मनावर चालू असेल, तो निघून जातो. खरं सांगायचं झालं तर घरचे पण आम्हाला विचारतात की तुम्ही इतकं सकाळी उठून कामाला जाता, कामावर नाही येता, लोक थकतात, परत तुम्ही थकायला का जाता? आमच्या घरच्यांनाही उत्तर असतं, आम्ही थकायला नाही, रिअलाइज म्हणजे आपण म्हणतो रिएनर्जेट होण्यासाठी जातो. क्या बात. छान वाटतं, खूप छान वाटतं हे सगळं ऐकून. तुमच्या पथकाच्या स्टार्टिंग बद्दल सांगा. जेव्हा तुम्ही लोकांनी 3 वर्षा पहिल्या पथक स्टार्ट केलेला तेव्हा कसे कंडिशन होते? सगळ्यांनी सपोर्ट वगैरे केला वगैरे? पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, कारण पथकामध्ये जेव्हा पथक उभा करायचं होतं, तेव्हा पथक कसं उभा करायचं, फायनान्शियल ताकद कोण देईल, किंवा इव्हन आपण पुन्हा कसे जमा करू, इव्हन ह्या गोष्टीवर चर्चा आपली झाली. सुरुवात तर अशी होती की आमचा विश्वास कोण ठेवेल आणि आम्ही हे एवढं चालू करतोय याच्यावरती विश्वास कोण ठेवेल. भरपूर जण आणि स्टार्टिंगला सुरुवातीला भरपूर जण येऊन गेली, हे डोक्यातली हवा काढा, या प्रकारचे डायलॉग होते किंवा भरपूर जणांनी असं समजवायला आलं की असं नका करू, काय सक्सेस नाही. पण आज खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही आतापर्यंत जे अचीव केले त्यावरनं असं वाटतंय की आम्ही त्याच्यामध्ये थोडंफार तरी सक्सेस झालो. बोलतात ना का स्वतःला एकदम खंबीरपणे उभे राहिलो, तेव्हा काही जण येऊन बोलले का जे बोलले होते ना, तुम्हाला नाही होणार, ते जाऊन बोलले त्यांनी करून दाखव. त्यांनी येऊन पाठच होती आमची. म्हणजे खरं म्हणायला गेलो तर कठीण परिस्थिती आम्ही डिटेलमध्ये तुला सांगायला गेलो तर गोष्ट अशी आहे, जेव्हा सुरुवात झाली पद्धती तेव्हा फक्त 9 ढोल होते. 9 ढोल. आजच्या याच्यामध्ये किती आहेत तुमच्याकडे? आज जवळपास 51. पण हे जो प्रवास आहे ना, 9 ढोलांपासून ते 51 ढोलांपर्यंत, हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. कारण की जेव्हा आम्ही सुरुवात केली होती 9 ढोलांची तेव्हा फक्त आमच्याकडे 16 मेंबर्स होते. 16 मेंबर्स आणि 9 ढोल असून सुद्धा आम्ही मिरवणूक गाजवू नाही शकत 9 ढोलांना घेऊन. म्हणजे मिनिमम म्हणायला गेलो तर ॲटलिस्ट 15 तुम्हाला लागतात. कोणतेही ऑर्डर होत आहे, कोणाची कुठेही सुरुवाती अशी होती 9 ढोल आणि आता पैशाचा 1 रुपया होता. तर या परिस्थितीत आम्ही 30,000 रुपये हा कर्ज उचललेला, तो पण पर्सनल लोन. आणि पथकाच्याच काही मेंबर्सनी आम्ही साईन केली. मम्मी आहे त्यांनीच आम्हाला 30,000 रुपये त्यांनी आम्हाला 30,000 रुपये दिले. ते या विश्वासावरती आम्हाला दिले की तुम्ही तुमचा वाजवा, तुम्ही गणेशोत्सव हा खूप मोठा सण. ऍक्च्युली कसं झालं, आम्ही खूप म्हणजे जे समाजसेवक असतात, मोठे माणसं, त्यांच्याकडे गेलो, सांगितलं असं असं आहे. खूप जण आम्हाला बोलले की आम्ही मदत करू तुम्हाला, पण त्यांनी नाही केली. तर एक दिवस मी आईला बोललो काय अशी गोष्ट आहे, तर आई बोलली तुम्ही कशाला जाता, त्यांच्याकडे तुम्ही त्यांचे पाय धरा का जाता, तुम्हाला किती पैसे आले. तर मी असं तर बोललो आई आम्हाला 20-25 हजार रुपये आई लागतील स्टार्टिंगला, एवढे ढोल आणायचे आम्हाला. तर आई बोलली ठीक आहे. आता ते मलाही नव्हतं माझ्या आईने पैसे उडून आणले, पण नंतर समजलं का आईने ती जे जमा केलेले होते पैसे ते आणले आणि आम्हाला दिले आणि आम्ही त्या 30,000 आणि खरं सांगायचं आता झालं तर आम्ही ज्या व्यक्तींकडे तेव्हा स्पॉन्सरशिपच बोलूया, आपण स्पॉन्सरशिप मागण्यासाठी गेलो की आम्हाला ढोल पथक उभा करायचं, तर त्यांनी लिटरली असं वाटतं की आमची मजाच घेतली त्या टायमाला, की हे लोक काही डोक्यात गोळी घेऊन आले आणि कोणासारखं आणि आलेले आहेत आमच्याकडे, असा करून मजा घेतली. पण आज सांगतो तुम्हाला, आज आम्ही फक्त स्पॉन्सरशिप एका इव्हेंटसाठी घेऊ असं जेव्हा डिक्लेअर केलं ना, तेव्हा खूप सारे जे लोकांनी आम्हाला नाहीच बोलले होते ना, ते लोक आज आपल्या पाठी उभे आहेत. मॉरल ऑफ द स्टोरी कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, त्याच्याकडे ऑफकोर्स आपल्याला लक्ष नाही द्यायचं आहे. आणि ते फक्त तुझीच आई नाही आहे, सबसे पूर्ण शिव सोडून माझ्या पथकाच्या. आणि असं म्हणजे आज जेवढे जितके सदस्य आहेत पथकात, जेव्हा घरची आई बोलणार नाही तू जा, तर कोणी जाऊ शकत. जेव्हा घरची आई वडील जे काय असतात ते बोलतील तेव्हाच मुलगा आणि जे काय मुली असतात पॅरेंट्सच्या तर्फे खूप पुढे आणि त्यांनी आम्हाला ते अलाव केलं तेव्हा आम्ही ह्या पोझिशनवरती आहोत.
आणि तुला म्हणायला गेलं तर पहिल्या वर्षी म्हणजे कधी कोणती पथक म्हणा कोण काही कोणती इन्स्टिट्यूशन म्हणा पण नवीन सुरुवात करायला जातो तर ही प्रेक्षक मंडळी त्यांच्या मनात आपल्याकरिता विश्वास उभं करणं ही सर्वात कठीण गोष्ट असते. म्हणजे आता पथक उभं तर केलं, आपल्याकडे ढोल आहे मुलं आहे, पण आपल्याला ऑर्डर देणार कोण? आपल्यावरती विश्वास करणारा कोण? नवीन पथक. तरी त्या वर्षी आम्ही गणेशोत्सवाचा सीझन होता, पहिला सीझन आमचा गणेशोत्सव. तर त्यावेळी 10 दिवसाचा हा गणेशोत्सव असतो, पण तेव्हा 11व्या दिवशी विसर्जन होणार. तर त्या 11 दिवसात म्हणजे आगमन प्लस विसर्जन या 11 दिवसात आम्ही कन्झिक्युटिव्हली 12 ऑर्डर्स वाजवले. यू कॅन कन्सिडर इट वन परफॉर्मन्स इच डे. 11 दिवसात 12 ऑर्डर्स. अँड इफ यू टॅली म्हणजे पूर्ण वर्षाचा वाटत असेल तर पहिल्या वर्षी आम्ही 24 वाजवले. एका वर्षामध्ये 24 दॅट इज मोस्ट फॉर एनी. आणि आजपर्यंत 52 काही वादक आम्ही असे केले का एका दिवसात 2 ऑर्डर वाजवले. असे पण आहे. काही सकाळी वाजवलं आणि मग संध्याकाळी वाजवलं, कारण की ते प्रेशर होता. एक प्रेशर होता की म्हणजे जिद्द ठेवलेली आहे पथकात कोणताही प्रॉब्लेम आला तर पथक पडून नाही द्यायचं. आज आपण पथक उभा कशासाठी केलंय, ती परंपरा चालवण्यासाठी. म्हणजे लोकांनी आपल्याला बोललं नाही पाहिजे 1 वर्ष वाजवलं यांची कॅपॅसिटी संपली इट्स ओव्हर, असं आम्ही कधीच वाटून दिलं नाही कोणालाही, कोणत्या मेंबरलाही. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, सोल्युशन पण असतात 100%. फक्त त्याच्यावर आपण डिस्कस करू. ते इंग्लिशमध्ये एक म्हणे, नथिंग इज इम्पॉसिबल. क्या बात है. खऱ्या म्हणायला गेलंच तर जेव्हा पथकाची सुरुवात झाली जुलैमध्ये, तर त्याच्यानंतर 8 महिन्यातच आम्ही पाडव्याला होतो. जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आम्ही 15 डोलवरती होतो आणि 8 महिन्याच्या आत जेव्हा आम्ही पाडव्याला होतो आम्ही 30 डोलांसोबत उतरलो होतो. आणि ती भिवंडीची सर्वात मोठी शोभायात्रा असते, त्या शोभायात्रेत आम्ही सहभागी झालो होतो. तर तेव्हापासून आम्ही गुढीपाडवा हा वाजवत येतो. तो मान आम्हाला संत नामदेव मंदिर नामदेव शिंपी समाजाचं मंडळ आहे, त्यांनी तो आम्हाला चांग दिला होता. आणि त्यानंतर पुढे जसं गुढीपाडवा झाला, त्यानंतर कसं आहे की पथकाला फक्त मिरवणूक वाजवून किंवा याच्यामध्ये किंवा आपले कुठे गेस्ट परफॉर्मन्स देऊन फक्त पथकाला भिवंडी पुरता नव्हतं ठेवायचं. बाहेरही आपल्याला त्याचा प्रचार किंवा आपल्या पथकाचं नाव पोचवायचं होतं. त्यासाठी मेन तर कॉम्पिटिशन असं की ढोल ताशाचे स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये आम्ही पार्टिसिपेट करायला सुरुवात केली. सर्वात पहिली स्पर्धा शिवस्वरूपाध्ये पथकाची तर कंपिका 2017 डिसेंबर 2017. पण काही पूर्ण पोरं आमची नवीन, आमचा पूर्ण टीम नवीन, कोणालाही त्यामधला एक्सपिरियन्स नसताना काय दुर्दैवाने किंवा सुदैवाने की आम्ही ती कॉम्पिटिशन हारलो, म्हणजे क्वालिफाय झालो नाही कुठे. त्यानंतर जसं ती डिसेंबर एंडिंग झाली तशी पोरांनी पुन्हा आपल्यामध्ये उमेद किंवा जिद्द पकडून पुढे ताल संग्राम येणार होता 2018 जानेवारी 27-28 जानेवारी ताल संग्रामची डेट डिक्लेअर झाल्या होत्या. आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण ताल संग्राम त्याच जिद्दीने पुन्हा उतरायचा. तो राज्यस्तरीय ताल संग्राम स्पर्धा झाली, तिकडे आम्ही उतरायचं ठरवलं. त्यानंतर पुन्हा डिसेंबर महिन्यात असं इथून लॉस म्हणजे हारून आलो होतो. जस्ट पुन्हा परत पोरं आपल्या उमेदीने किंवा जिद्दीने उमेद आली आणि पुन्हा प्रॅक्टिस सुरुवात केली. ताल संग्रामला उतरलो. पहिल्या दिवसाचं वादन पूर्ण झालं. त्यांचं असं होतं की सेकंड डेला आपल्याला त्याचे रिझल्ट क्वालिफायचे रिझल्ट समजले होते. त्यामध्ये असं झालं की 6 पथकं पुढे क्वालिफाय होऊन पुढे जाणार होते. तर 5 पथकांपर्यंत नावं घेतली. आम्हाला वाटलं की 6वं पथक आमचं असेल. 5 ना ॲक्च्युली पहिले 5च पथकं घेणार होते, पण जजेसनी असं बोलले की आम्हाला अजून एक पथक पुढे जावं असं वाटतंय आणि जजेसच्या डिमांडवरती एक पथक पुढे गेलं आणि आम्हाला असं वाटत होतं की ते आमचं पथक असेल.
पण त्या टायमाला पण आमच्यासोबत आमचे स्टार्स नव्हते किंवा काय, तर आम्ही तोही कॉम्पिटिशन आहे ओके. आणि म्हणजे त्या तुम्ही बाहेर पडले. बाहेर पडलो आणि तेव्हाही क्वालिफाय, त्या फिल्डून बाहेर पडलो आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये पण क्वालिफाय नाही झालो. किती डिफिकल्ट होतं ते, ती हार, ती क्वालिफाय न होणं किती डिफिकल्ट होतं शिवस्वरूपात? ते difficult म्हणजे खूपच होतं, कारण की सांगू नाही शकत ते. डोळ्यात आता पण पाणी येते बघा विचार केला तर. पण असं होतं की 30 जण फक्त उभे होते, पण प्रत्येक जण आतून रडत होते. फक्त एकमेकांच्या डोळ्यात बघून एक भावना कळत होत्या का नाही. 1 तासाची भयान शांतता होती. आम्ही टेम्पोमध्ये जातो, आम्ही जेव्हा ते कॉम्पिटिशन वगैरे पुढे जातो तर सगळे मुलं वगैरे उचलून आम्ही टेम्पोमध्ये टाकतो आणि आम्ही एकत्र टेम्पोतच जातो, टेम्पोतच परत येतो. जेव्हा आम्ही जात होतो टेम्पोमध्ये तेव्हा सगळे गाणे गात जात होतो आणि फुल एन्जॉयमेंटमध्ये जात होतो. पण जेव्हा त्या रात्री तो निकाल लागला आणि आम्ही जेव्हा परतलो आमच्या टेम्पोजवळ, तर जवळपास अर्धा ते 1 तास आम्ही बोललो नाही. एकही मुलं एकही काही मुलं नाही. एकमेकांशी काही बोलला नाही, फक्त ढोल ठेवले, पण डोलगाडी ठेवली, आतमध्ये बसले आणि शांत रूपी आम्ही येऊन आपल्या घरी गेलो. पण त्याच्या मागे, त्या शांतता मागे जी आग उघलत होती, म्हणजे एक जिद्द त्यामध्ये, काहीतरी आपल्याला अजून करायचं. काय करायचं, काहीतरी करायचं. ती आम्ही जेव्हा ते हारलो, प्रथम फेरीतून बाहेर झालो, त्यानंतर आम्ही जेव्हा निकाल लागला त्या वेळेस असं वाटत होतं का त्यांनी आपल्याला म्हणजे सिलेक्ट नाही केलं सेकंड फेरी, पण ते दुसऱ्यांसाठी असं का शिवस्वरूप हारलाय. पण आम्हाला मनातून वाटत होतं कारण आम्ही हारलो नाहीये, आम्ही इथून काहीतरी शिकून पुढच्या वर्षी परत येणार, पुढच्या वर्षी परत येणार. आणि ज्या कारणांमुळे आम्ही हारलो ते सगळे आम्ही नीट विचार केले, सुधारले, बसलो, सुधारले. एक म्हणजे असा आराखडा काढला का आपण कशामुळे हारलो, त्याच्यावर अभ्यास केला, पोरांना त्या गोष्टी शिकवल्या, सांगितल्या. त्यानंतर आम्ही पुन्हा परत 2019 आणि एक असं होतं की दुसरा पदक हा कॉम्पिटिशनला उतरताना 2 महिने अगोदर तयारी करतो. आमच्या मुलांनी 364 दिवस तयारी केली त्या कॉम्पिटिशनची. आणि अजून एक कारण गोष्ट- ज्या दिवशी हारलो त्या दिवशी मुलं बोलले की आम्ही हा जिंकलो. नाही पण काही नाही. यात एक गोष्ट अजून अशी बोलायची आहे तुला की ताल संग्रामच्या आधी जी कंपिका म्हणून कॉम्पिटिशन होती, तर आम्हाला ना खूपच शॉर्ट नोटीसवर ते कॉम्पिटिशन कळालं होतं की आता कॉम्पिटिशन आहे आणि आम्हाला त्यामध्ये 7 ते 8 दिवस आम्हाला फक्त 7 दिवस होते. 7 दिवस होते. 7च दिवस होते. 7 दिवस होते. मुलांनी 7 दिवसात टोन रेडी करून आणि ते परफेक्ट वादन करून 12 मिनिटाचा ट्रॅक बनवला, 12 ते 15 मिनिटाचा ताल 12 मिनिट. ताल बनवला आणि आम्ही उतरलो. हारलो ती वेगळी गोष्ट आहे, ते निकाल हार जीत चलता रहता ते म्हणतात, पण त्या मागे जे शिकणं आहे, त्या मागे जी मेहनत आहे ती खूप जास्त आहे. आणि ताल संग्रामला आम्ही जेव्हा हारलो तेव्हा आमच्याकडे एकही रुपया शिल्लक उरला नव्हता. कारण की आपण जेव्हा उतरतो तर तेव्हा स्वखर्चाने उतरतो आणि जेव्हा जिंकलं तेव्हा ते परत एक किस्सा सांगायचा झाला तर त्यातला की ताल संग्रामचं असं होतं की आपण तिथे क्वालिफाय केलं, आपण तेव्हा ते स्पर्धाला जाण्यासाठी आपण तिथे काहीतरी पैसे भरतो. तर ज्या दिवशी आम्ही रिटर्न येणार होतो ना, तर तेव्हा जो टेम्पो आम्ही केला होता त्याचे द्यायला पण 3.5 ते 4 हजार रुपये खिशात होते. खिशात नव्हतं. आणि ती गोष्ट आम्ही त्याला सांगितली. त्यांनी ताल संग्रामाचं एवढं मोठं मध्ये की त्यांनी आम्हाला 3,500 रुपये दिले आणि मी ते पे करून ते आलो. खूप खूप आम्ही आभार आहेत ताल सगळ्यांचे. त्यांनी आम्हाला मदत केली तेव्हा. ताल संग्रामाला आरंभ प्रदेशांनी खूप आणि आभार. त्यांचे सपोर्ट आम्हाला वेळोवेळी भेटत गेले आहे. भेटत गेले. कोणी पण असो पथकाचा वादक किंवा अध्यक्ष आपण म्हणू शकत नाही का या वादगाने गेली. पुन्हा आरंभ प्रतिष्ठान आणि ताल संग्राम यांचे शिवस्वरूप खूप ऋणी राहील आयुष्यभर. दोन्ही. आणि आम्ही आता एक व्यक्ती तर आमच्यात असं आहे की त्याच्या आम्ही गुण मानत नाही, कारण आम्हाला त्याला सोबतच ठेवायचं आहे. ओंकार सुनील गाडे, हे ओंकार गाडे हा व्यक्ती असा आहे की त्यांनी आतापर्यंत इतका विश्वास दाखवून आमच्यावरती ठेवलाय की आम्ही त्याला थँक्यू बोलत नाही, मुद्दाम बोलत नाही. थँक्यू बोललो म्हणजे त्याला सोडून दिलं. ओंकार गाडे हा पानाचा व्यापारी आहे. हा, व्यापारी आहे. पुण्यात त्यांचं शॉप आहे आणि ते खूप वर्षांपासून ते व्यापारी आहेत.
पण त्यांनी आमचे म्हणजे रिलेशन असे झाले त्यांच्यासोबत आणि त्यांनी आमचं ते कठीण परिस्थिती त्यांनी पाहिली, डोळ्यांनी ती पाहिली, जाणवली. तर आज एका हाकेवरती तो एवढा विश्वास आमच्याकडे एका हाकेवरती म्हणजे असं पण झालं की फक्त इथून फोन करायचा आणि ओंकाराचं हे असतं किती पाठवसा एवढं असतं. किती पाठवसा तू फक्त उभा राहा तुझ्या म्हणजे गाडीवर. असं होतं पुण्यात जायचो का कमीत कमी 40 ते 50 आमच्या खिचाट आहे. पण त्या टायमाला सुनील गाडे काका आम्ही सगळे आम्ही काका आणि दादा बोलतो. त्यांच्या दुकानात कसं आहे माहिती का, कोणी पण जाऊ त्या टायमाला आम्ही नवीन होतो का, दुकान आमच्याकडे सगळे नवीन होते का, जायचं कोणाकडे. शेवटी काकांना आमची परिचय झाला आमचा असाच. काकांनी असा विचार नाही केला की अरे ही पुढे आपल्याला परत भेटते. आणि तेव्हा ओळखी नव्हती, आम्ही गेलो असं सांगितलं असं असं आहे काका दादा असं असं आहे. ते फक्त एवढंच बोलले का ठीक आहे, फक्त एकच शब्द बोलले का ठीक आहे. आणि त्यांना बोलले काय सामान पाहिजे, आम्ही सामान घेतलं. आम्ही पैसे देत होतो, पैसे नाही घेतले आमच्याकडून. एक बोलले जेव्हा तुम्ही एक तर 19,000 बिलावर हा 19,998 रुपये बिल होता. त्या माणसाने विचार करा पुण्यातला माणूस आहे आणि तो माणूस बोलतोय आम्हाला की फक्त 900 रुपये वरचे दे, 19,000 रुपये बघून. पहिली ऑर्डर आहे त्याची की पहिल्यांदा आम्ही याच्याकडून कुठला सामान विकत घेतोय आणि तो माणूस सांगतोय की फक्त 900 रुपये दे, काही रिलेशन नाही, फक्त नवीन आहे, सगळं नवीन आहे. इतका विश्वास दाखवून दिला आम्हाला विभागाला. खरं सांगतो त्याला थँक्यू. ही खूप छोटी गोष्ट आहे. तर इन शॉर्ट म्हणजे तुमचे ते गाडे दादा गाडे काका वगैरे ते पण फुल ते एकदम गलीमोचे एमसी शेड सारखे होते. लाईक असा एक मित्र लागतोय लाईफ मध्ये, कोणतरी सोबत लागतो. आणि तुमच्या जर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये क्वालिफाय नाही झाले त्यानंतर तुम्ही लोक कसे आले परत घरी, पण तुम्ही लोकांनी एक मनामध्ये ठेवलेलं की आपल्याला परत उठायचं. लाईफ इज ऑल अबाउट नॉट फेलिंग बट गेटिंग अप अगेन आणि प्रिपेअरिंग युअरसेल्फ टू विन द नेक्स्ट टाइम. याचं तू एक म्हणजे काय म्हणतो, तू जे म्हणतोयस त्याचं तू ऍक्शन स्वरूपी म्हणणार तर काय झालेलं की आम्ही परत जेव्हा आलो तर जिद्द होती म्हणत की काहीतरी करायचंय. पण ह्या मागे म्हणजे अजून पूर्ण वर्ष राहिलेलं होतं. तेव्हा परत कॉम्पिटिशन परत येणार आहे ते 2019ला येणार आहे. तर आमच्याकडे 365 दिवस आता उरले होते. त्या 365 दिवसांमध्ये खूप काही होऊन गेलेलं. म्हणजे गणेशोत्सव असतो, पाडवा असतो आणि मग नंतर नवरात्री असते. आम्ही कुठेही वादन केलं, कोणत्याही मिरवणूक वादन केलं तर ते तरी बॅक ऑफ द माइंड हे चालूच होतं की आपल्याला आता आपला हेतू आहे, मेन हेतू आहे तो कॉम्पिटिशन जिंकणार. मेन हेतू आहे कॉम्पिटिशन. 2019ला जे स्पर्धा झाली ते आपल्याला जिंकायचं. यासाठी प्रॅक्टिस नंतर 15 ते 20 मिनिटं काही टोन सेटर आहेत ती स्पेशली वेळ काढून 365 दिवस वर्षभराची तयारी केली टोन सेटिंगची. 22 मिनिटाच्या वादनासाठी 22 मिनिटाच्या 365 दिवस मेहनत करत होता की आम्ही काय करायचं आणि काय नाही. एक सांगतो किस्सा, मुलाचं नाव नाही घे. एक 10 ते 12 सेकंदाची ताल बसवण्यासाठी 98 ऑफलाईन व्हिडिओ युट्यूब वरती केले होते. विचार करा, पण 98 व्हिडिओ पण कोणी बघत नाही. फक्त 10 ते 15 सेकंदाला ताल आला त्यातनं. इतका मोठ्या गोष्टी प्रत्येक पोरगा करत होता की आम्हाला फक्त एक अचीव करायचं. आणि कसं आहे माहितीये की कोणत्याही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी किंवा कोणत्याही म्हणजे फक्त 2 तासाचं कॉम्पिटिशन तर पथकाचा कोणत्याही टीम बिल्डअप असतं. टीमला एखादी गोष्ट जिंकायची त्याच्यात प्रत्येक मेंबर तेवढाच इम्पॉर्टंट असतो. तर ह्या जो पण 365 दिवस आम्ही काढले ह्यात ही म्हणजे हे पूर्ण डेडिकेटेड आहे पूर्ण आमचे मेंबर्स आहेत. म्हणजे ते 30 जण जी लागतात पथका कॉम्पिटिशनच्या दिवशी ते एवढे परफेक्ट असले पाहिजे की एकही ठोका गलत केला नाही. मग त्याच्या मागची तयारी ही खूप महत्वाची तयारी असते. मग ती तयारी करताना आम्हाला हे गणेशोत्सव वगैरे ना हे मदत करतात. का? कारण की त्यावेळी जी नवीन पोरं आमच्यात येतात, मुलं येतात त्यांच्यात आम्हाला आमचं भविष्य दिसतं. त्यांच्यावरती आम्ही काम करतो आणि त्याच्यानंतर आम्हाला माहित पडतं की कोणता ह्या कॉम्पिटिशन मध्ये कोणता मुलगा बेस्ट असेल किंवा तो सादर करण्याइतकं चांगलं शिकलेला आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढच्या कॉम्पिटिशन मध्ये काय झालं मला लक्ष आहे. सांगा नेक्स्ट कॉम्पिटिशन कसं होतं तुमचं? त्या आधी गणेशोत्सव आला आमचा. त्या तसं आमचं ताल संग्राम संपलं. त्यानंतर पुढे येऊन गुढीपाडवा आला. फायनान्शियल कंडिशन जसं सांगितल्याप्रमाणे पथकाची लोच होती. त्यासाठी आम्ही एक स्वतःच्या मनावर दगड घेऊन आणि प्रत्येक पोराकडे एकच रिक्वेस्ट करून की आपण गुढीपाडवा भिवंडीच्या बाहेर वाजवायचा.
ऑनली बिकॉज ऑफ फायनान्शियल कोणी तयार नव्हतं कोणीही तयार कोणीही तयार नव्हतं. कारण कोणीही की तयार नव्हतं की गुढीपाडवा भिवंडी दिवस म्हणजे 1 वर्षाचं स्वप्न असतो तेव्हापासून तो प्रत्येक मुलाचं होतं. पण नाही, आम्ही पोरांना कसं मनवलं आणि त्यांना आता हे असं असतं, आता हे असं असतं की कॉम्पिटिशन प्रत्येक जण जिंकत असतं, गणपती उत्सव सगळेजण जिंकत असतात, पण गुढीपाडवा असा एक आहे की तो फक्त आणि फक्त स्वतःसाठी वाजवला जातो की मला खुशी होते किंवा मला काहीतरी संस्कृती पुढे दाखवायची यासाठी असतं. अजून एक गोष्ट होती की आम्ही प्रण घेतलं होतं की जोपर्यंत कॉम्पिटिशन नाही जिंकला ना तोपर्यंत पाडवा आमच्या एरियामध्ये वापरला. हा प्रण आम्ही घेतला हो. की जोपर्यंत कॉम्पिटिशन जिंकून दाखवणार नाही ना तोपर्यंत आमच्या गल्लीतलं पाडव्यातनं आम्ही जाणार नाही, हे प्रण आम्ही घेतलं. तर याचं फलस्वरूपी म्हणणार किंवा जिद्दीवर म्हणणार तर 2.5 महिन्याची प्रॅक्टिस नंतर म्हणजे ऍक्च्युअल सलग प्रॅक्टिस नंतर कॉम्पिटिशन साठी डेडिकेट असतं. त्याच्यानंतर ताल त्यांना 2019 जेव्हा आलं आणि निकाल सांगण्या अगोदर मी तुला सांगू इच्छितो की 2 राऊंड असतात. तर पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर 6 पथक सिलेक्ट होणार असतात आणि आमचा तिसरा नाव आलेलं त्याच्यात पथकाच्या सिलेक्शन मध्ये क्वालिफिकेशनच्या नंतर. तर आम्ही त्या बॅकस्टेजला उभे होतो, सगळे उभे होतो. कुठलाही मुलगा फ्रंट साईडला गेलाच नाही. Actually यात सांगायचं गेलं तर मी जो सेटअप होता त्या सगळ्यांचा तो सोडूनच गेलो होतो. भरपूर फरक अशी होती की व्हायरल होते सगळेजण आणि अर्धे जण फक्त आतमध्ये होते की आणि कसं होतं की तिथे येऊन प्रत्येक जण काय बोलायचं की तुम्ही आवडायला घ्या, तुमचे फेटे बांधून घ्या, हे करून घ्या. पण आम्हाला एक मनात काय होतं की आम्ही परत आलो पण कारण 2 वेळा जे 2 कॉम्पिटिशन झाले होते एक भीती होती मध्ये. एक भीती होती पण ना तेव्हा काय म्हणतो क्रॉस फिंगर क्रॉस तरी आमच्या स्वतःवरती आम्हाला थोडाफार तरी कॉन्फिडन्स हा होता. पण तो मोमेंट जो होता ना ते म्हणतो ना की टेलिसोर्स मध्ये हार्टबीटचा जो मोमेंट असतो तो मोमेंट होता. आणि जेव्हा नाव अनाउन्स झालं पथकातला एकही मुलगा शिल्लक उरला नसता त्याच्या डोळ्यात पाणी होतं. वर्ल्ड कप वाटतंय. आनंद असतो. म्हणजे विचार कर त्या आश्रूच्या मागे ना 365 दिवसाची मेहनत आहे. आणि असं नाही का फक्त असं मुलं रडतायत, अक्षरशः मिठी मारतायत. आता पण बोलताना आपल्याला पाणी येतं, पण कसं आहे की प्रत्येकाला भेटून रडत होतं. आणि आम्हाला ते जिंकण्याच्या जास्त ना ते 2 राऊंड जे बसवतो ना आम्ही ते आम्हाला त्या परीक्षांना प्रेझेंट करायचं. आणि ते पहिला फेरी असते, पहिली फेरी ही 12 मिनिटाची असते आणि दुसरी फेरी 10 मिनिटाची असते. त्यामुळे पहिली फेरी वाजवण्यासाठी आम्ही म्हणजे रोज प्रॅक्टिस करायचो. तर दोन्ही तालची करायचो, 12 मिनिटं आणि 10 मिनिटं. ते 22 मिनिटं आपल्याला परीक्षकांच्या समोर सादर करायचे. त्यासाठी रोज आम्ही 3 ते 4 तास प्रॅक्टिस करायचो. म्हणजे आम्ही 2 महिन्याचे 60 दिवस आणि ते रोजचे 4 तास. म्हणजे किती एक फक्त 22 मिनिटाच्या बॅच. आणि त्याचा फलस्वरूपी म्हणणार तर ते आमचं भाग्य म्हणून किंवा मेहनताचं फल म्हणून तर तालसाठी आमचं तृतीय क्रमांक शिवस्वरूप वाद्यपथकाला भेटलं. तो जो मोमेंट होता ना तेव्हा तो नाव अनाउन्स झाला तृतीय क्रमांकाचा आणि आम्ही पळत सुटलो स्टेजकडे. तो एक दिवस पाहण्यासाठी आम्ही आतून गेलो. तृतीय क्रमांक शिवस्वरूप भिवंडी. आणि असे काही डिफिकल्टीज वगैरे होत नाही कधी काय तुमचे काही इन्सिडेंट्स असतील ना जेव्हा आता वाटलं की यार आता झालं. थर्ड आलं तर इथे संपत नाही ऍक्च्युअली. हे दिस इज म्हणजे हे असं काही नाही की आम्ही काहीतरी मोठं काम केलंय किंवा हे करण्यासाठी आलेलो झालं संपलं म्हणजे ही सुरुवात हे नाही. ही सुरुवात ही ही पहिली स्टेप होती. ही पहिली पायरी ओळख जे पण सांगतो पथक जेव्हा सुरू झालं तर आम्हाला ओळख बनवायची.
म्हणजे आणि मदत कशासाठी चालू ती ओळख आम्हाला आता 3 वर्षानंतर मिळाली. मिळाली आहे. तर असं आता तुमचं कोणतं वादन आहे जे एकदम तुम्ही एकदम जास्त आतुरतेने वाट बघत असता? असं काय? धर्मवीर आनंद दिघे साहेबांची देवी आहे ठाण्याला, ओके. दुर्गेश्वरी हा, हा. नेहमी नाक्याला बसलेली देवी, ती एक आहे. एक तिरंगा मित्रमंडळ आहे वाशीचं, ते आहे. गौरीपाड्याचं संयुक्त मित्रमंडळ आहे, ते आहे. अशी अजून खूप वादन आहे. वक्रतुंड एक मित्रमंडळ आहे, भिवंडीतलंच आहे ते. 10 दिवसाचं 10 दिवसाचं विसर्जन. 10 दिवसाचं विसरलेलं. आणि अजंता लंबोट म्हणून आहे. असे खूप 4-5 अजून मंडळ म्हणजे आहेत. 4-5 इव्हेंट आहेत. त्या इव्हेंटला आम्हाला कॉम्पिटिशन इतकीच किंवा तेवढीच आतुरता असते की न म्हणजे इव्हेंट आम्हाला कल्ला मजा येते ते वाजवण्यामध्ये कल्ला नसतं. मजा येते. हा. आणि तुमचा ग्रुप ना फुल एनर्जेटिक वाटतं एकदम. तर तुमचे काही इन्सिडेंट्स वगैरे सांगा ना तिकडे. तुमची काय तुम्ही कशी मजा करता, काय झालं असतं असं कुठं टाइम जिकडे तुम्हाला वाटलं की आता बाबा नाहीच होऊ शकत आपल्याकडून काय किंवा वाट लागली आहे. तसं काही तुमचं इन्सिडेंट्स वगैरे? असं असतं पथकामध्ये एखादा पथक बोललो का ढोलची पानं आली हा. किंवा तू मला शाही लावतोय का तुला येते असं असतं ना आपल्यामध्ये. तर कसं असतं माहिती का, तू बोला मला येतो, त्याला माहिती नाही तरी तो मला पोरं भडकतात त्याच्यावरती, पण तो तेवढा प्रेमाने करतो किंवा त्याला एकदम सांगतो का बाळा तो असं कर, मित्र असं कर, असं करून पोरांना आपण सर्वात जास्त मजा मस्ती ही ढोल टाईट करताना. ढोल म्हणजे कसं असतं की आपल्याला उद्या वादन करायचंय तेव्हा ढोल कसायला लागतात, ती पान कुठे सेट करायला लागतात, त्याला शाई लावायला लागते. तेवढा सर्वात जास्त मजा तेव्हा असते की प्रत्येक जण कसं असतं की मजा मस्तीमध्ये असतं. कारण कसं आहे की आपलं काम ढोल वाजवण्या व्यतिरिक्त हे करण्या व्यतिरिक्त ढोल कसणं म्हणजे सर्वात हार्ड गोष्ट आहे. खूप मेहनतीचं काम. खूप मेहनतीचं काम आहे. रशी हाताला लागते. कधी-कधी आपल्या पण किती मजा मस्ती करत एवढं होतं ना आणि कसं त्या असतं की ते वादनाच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवसाआधी करावं लागतं. आणि सगळे जॉबवरती असतात किंवा कॉलेजेसमध्ये असतात ना, त्यामुळे संध्याकाळचा वेळ मिळतो आणि ढोल जास्त असतं टाईम कसण्यासाठी, तर त्यामुळे वेळ जास्त लागतो आणि ते 12ही क्रॉस करून जातात. ठीक आहे. तर काही मुलं जेवून आलेले असतात, काही जेवलेले नसतात, पण यांना भूक लागलेली असते. तर त्यावेळी बाहेरून काहीतरी मागवून चहा घेणं किंवा सोबत बसून जेवणं, 20 जण जेव्हा एकत्र बसतो आणि किती एकता असते ती एकत्र आणि बसून जी मजा मस्ती होते ना, तो क्षण म्हणजे सर्वात फेवरेट. म्हणजे जेव्हा आपण असं पोरं हे नाही बघत का खाली आपण काय कचरा वगैरे पडलाय का घाण आहे ना, त्याच्यावरच बसणार, डोल टाईट करून झाले थकले का तिथंच झोपणार. आम्ही जिथं प्रॅक्टिस करतो आदर्श पार्क हेमरत्नला, खूप जणांचे पालक सकाळी 7 वाजता आले का माझा मुलगा इथं आहे का, मग त्यांना ते नाही, पण तरी आमचे पालक जे पॅरेंट्स जे आहेत ते विश्वासाने पाळतात. कारण त्यांना माहितीये हा मुलगा पुढे जाणार नाहीये, पथकाचेच कामं करत असणार, म्हणून त्यांना हा पूर्णपणे विश्वास असतो की हा इकडेच असणार. आणि झालेले अशा किस्से म्हणजे आता तसं बोललं पथक नाही, हा पथक नाही, आमची फॅमिली परिवार आहे. खूप मोठा मोठा डायलॉग नाही आहे तसंच आहे. आणि आम्ही सगळ्यांना एकत्र सोबत घेऊन जायचं. त्याच्यात कसं माहितीये का, म्हणजे कोणत्याही टीमचं जेव्हा सहभाग असतं तर कोणत्याही स्तरावर तुम्ही पोहोचा, त्याच्यामध्ये प्रत्येक मेंबरचा तेवढाच इम्पॉर्टन्स असतो. प्रत्येक मेंबरकडून जोपर्यंत तो डेडिकेशन येणार नाही ना, तोपर्यंत तो पथक वरती जाणार नाही. त्यामुळे आज आम्ही कुठेही असलो, पहिली पायरी चढलो असलो तरी त्याचा श्रेय जो आहे तो प्रत्येक मुलाला जातो, पथकाच्या प्रत्येक मुलाला जातो. कारण की ते ढोल कसणं वगैरे हे सगळं जर आपल्याला सेंचुरी बनवलं क्रिकेट तर 99 मारून नाही चालणार ना, आपल्याला अजून एक रन पाहिजे 100 करणार. तसंच जर आपल्याला एखादा आपण इव्हेंट घेतलाय त्यामध्ये 50 ढोल लावायचे, 30 ढोल लावायचे, 50 ढोल लावायचे, ते 29 आणि 49 लावून नाही जाणार. मग
म्हणून त्या एक मुलाची किंमत सगळ्यांनी एवढी असते. बरोबर. ऐकून फार बरं वाटतं. हे तर झालं तुमचं मस्ती वगैरे मजा वगैरे. असा कधी टाइम आला जेव्हा तुम्ही नाही की खूप जास्त डिफिकल्टीज वगैरे फेस करत होते, तुमचं कॉम्पिटिशन आहे, तुमची मुलं नाही पोहोचली आहेत वगैरे, असं काही इन्सिडेंट झालेले या ताल संग्रामला झालेलं होतं. म्हणजे असे 2-3 मुलं होते का ते बोलले का म्हणजे नाही ऍक्च्युली आदल्या दिवशी वाजून सगळे थकले होते. आदल्या दिवशी वाजून परत दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता प्रॅक्टिसला आले. 3 तास प्रॅक्टिस केली. त्यांची झोपी पूर्ण झालेली होती कारण की कंटिन्युअसली प्रॅक्टिस ही चालू होती. रात्री 1ला 2ला घरी जात होते. ते कॉम्पिटिशन परत 8ला प्रॅक्टिसला येत होते. म्हणून मग ते बोलले का आम्ही येतो. पण बाकीचे असे 2-3 मुलं होते आणि असं आपला म्हणजे नाव घेणार परीक्षा दुसऱ्या फेरीसाठी 2-3 मुलं आले नाही. तर म्हणजे अक्षरशः ते त्यांना आम्ही फोन करतो कुठे, तर ते म्हणजे अशा मस्तीवर आहेत का आम्ही इथं बसलोय, आम्ही तिथं बसलोय, तो चालत येतोय, रिक्षाने येतोय. त्या मंडळाच्या ह्याच्या बाहेर मंडपाच्या बाहेर होतो बाहेर म्हणजे मजेशीर किस्से झालेले. एक किस्सा अजून सांगायचं तुला, म्हणजे मजेशीर नसून ते काहीतरी म्हणतात ना की किती डेडिकेशन याच्यावरून कळतं. आमचं एका जागी इव्हेंट होता, कारगिल म्हणून एक जागा आहे, तिकडे इव्हेंट होते. सकाळी 10 वाजता तो इव्हेंट होता, पण ढोल पोचवण्याचा जो काम तो अगोदरच असतो. 2-3 तास अगोदर तिथे ढोल पोचले पाहिजे. तर दुर्दैवाने त्या दिवशी कोणताच मुलं अवेलेबल नव्हतं. काही जॉब कॉलेजमध्ये होते, काही कामावरती होते, असं होतं सीन. तर त्या सिच्युएशनमध्ये फक्त एकच मुलगा उरला होता, प्रथमेश खंडारे त्याचं नाव होतं. तर त्या मुलाने पूर्ण ढोलची 40 ढोल आहेत, ठीक आहे, आणि प्रत्येक ढोल 10 ते 15 किलोचा असतो. 4 किलोचा एक ढोल. प्रत्येक ढोल आपल्या गाडीमध्ये लोड करून त्याने तिथे घेऊन गेला आणि स्वतःवर रिटर्न उठवलं. डेडिकेशन त्याला किती डेडिकेटेड. नंतर मुलं आली जेव्हा वेळ झाला मुलं आली, पण तो एक मुलगा जो आहे ना, म्हणजे तू म्हणतोस की आम्ही जेव्हा म्हणालो की एका मुलाचा पण किती इम्पॉर्टन्स असतो हे या तेव्हा आम्हाला कळलं होतं. तेव्हापासून आम्ही एक मुलगा एक मुलांची कदर करतो, त्याच्या मतांची कदर करतो. म्हणजे आम्ही सिनियर्स असतो, काही मुलं आम्ही सिनियर्स असतो, शिकवत असतो ना, तरी तो नवीन मुलगा येणार आहे, त्याची मेहनत पण आमच्या यशाचा एक भाग. आज सॉफ्ट प्रथमेश इकडे मला 5 किलोचं दरड आल्याला कंटाळा येतो आणि तू 30-40 ढोल 15-20 किलोचे खाली उतरवलं मानायला लागेल यार. सो झालं हे तर सगळं. आता ऑलमोस्ट गुढीपाडवा येतोय. गुढीपाडव्याचे काय प्लॅन्स आहेत? बघायला गेलं तर हिंदू नववर्ष तर सगळ्यांसाठी खूप मोलाचा असतो. का त्यामुळे ढोल ताशे प्रत्येकाच्या घरातले आई बहीण वडील हे शोभायात्रेमध्ये उतरतात. तर आमचं असं वेगळं काही नाही का, आमचा असा विचार आहे मनामध्ये का पुत्राचा बोललो पाडवा तर काहीतरी म्हणजे जे बाकी आपण त्यापेक्षा किती नवीन केलं तर म्हणजे एका ठिकाणी वाद्य का एका ठिकाणी दुसरं काही असं, पण असंच का नाही खरी परंपरा आपली पुढे. कारण काय कसं असतो, काही मुलांना असतो का माझा मुलगा काहीच करत नाही का हेच करत नाही, पण त्यांना पाडव्याच्या दिवशी पण समजतो अरे ना माझ्या मुलाची मेहनत आहे, माझ्या मुलाला स्वतःच पथक आहे, वाद्यगान करतोय, त्या मिळून मुलांनी शोभा आणली का त्या शोभायात्रेमध्ये मुलाने काही करून दाखवलं. कधी होतो जेव्हा आपली आई वडील आपल्या फॅमिलीतले कोण ताई दादा समोर उभे राहून बोलतात का माझा भाऊ वाजवतोय, माझा मुलगा वाजवतोय, तो जो मोमेंट असतो ना एकदम प्राऊडफुल मोमेंट असतो. आणि तेच आपल्याला यावेळेस करायचं आहे. कारण की गेल्या वर्षी आपण पाडव्याला इथे नव्हतो, यावेळेस आपण भिवंडीत आहे पाडव्याला. त्याची कमी पूर्णपणे भरून तो ब्रँड घेतला होता ना की कॉम्पिटिशन नंतरच उतरायचे आमचे, तो कोणत्या प्रकारे उतरू ना तो भव्य रूप आम्हाला भिवंडीला दाखवायचा. सध्याला आम्ही काही सांगणार नाही यामध्ये. ते काय 6 एप्रिलला 6 एप्रिलला जे काय असेल तुम्हाला सकाळी 7 वाजता जी शोभायात्रा चालू होते त्यामध्ये शिवस्वरूप वाद्य पथक जे काही गाणं ज्या रूपात असेल ते सगळ्यांना तुम्हाला दिसेल. भिवंडीने याआधी तो रूप कधी पाहिला नसेल
ही भिवंडीत असं नाही झालं. या आम्ही गॅरंटी चुकून सांगू शकतो हे भिवंडीत झालंच नाही. मोठ्या मोठ्या मंडळांनी ही गोष्ट नाही केली, ती शिवस्वरूप वाद्यपथक करणार. आणि ही पण जिद्द होती. आणि ही पण जिद्द होती. पण एक जिद्द होती. हा जो स्वप्न आम्ही आज उभा करणार आहोत पाडव्याला, देवकृपेने तो होणारच. आणि हे करणार आहोत, हे पथक चालू करायच्या अगोदर बघितलं होतं की हे स्वप्न आम्हाला भिवंडीत करायचं. हा ते त्या बेसवरती तुम्ही बोललात तरी चालेल की म्हणून पथक चालू केलं का असंही बोलू शकता की ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही कारण की आपल्या संस्कृती दाखवायची. म्हणजे त्या स्तरावरती जाऊन पोहोचायचं आहे जिथे संस्कृती जपण्यासाठी आम्ही हे म्हणजे जे काही प्लॅन्स आहेत ते करू शकतो किंवा करण्याचं जे इच्छा आहे ते सफलतापूर्वक आम्ही प्रत्येक प्रात्यक्षिक मध्ये सेल्फी काढायचा खूप शौक आहे. म्हणजे ट्रेंडच झाला. न्यू जनरेशन मध्ये ट्रेंडच झाला. म्हणजे सध्या जे काय असेल मग आम्ही असा विचार केला का जे काय असतील तिथे जेवढे आपले भिवंडीतली आपली जेवढी जनता असेल, हा जेवढी पब्लिक असेल ते म्हणजे आपण असं काय करतो का ते त्याच्याबरोबर सेल्फी काढतो. आपला विचार असेल का सेल्फी काढा आपल्या संस्कृती बरोबर. मी खूपच जास्त एक्साइटेड या गोष्टीसाठी. 6 एप्रिल इज द डेट. लास्ट क्वेश्चन, एनी फायनल मेसेज? निमंत्रण. मेसेज म्हणजे निमंत्रण. आम्हाला नुसतं म्हणजे प्रेक्षक हवे आणि प्रेक्षक म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की ते शिवस्वरूपचे सहभागी होऊन आमच्या सोबत असले तरी काही हरकत नाही. ते पण शिवस्वरूपचे सहभागी. आम्ही हा पाडवा भिवंडीकरांसाठी लावतो. भिवंडीकरांसाठी. यासाठी या पाठी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ म्हणजे आम्हाला काही दाखवायचं नाही कोणाला, आम्हाला कोणाला काहीच दाखवायचं नाही. आम्हाला फक्त इतकंच आहे की आम्हाला भिवंडीकरांना खुश करायचं. म्हणजे तू म्हणशील एक छोटा मुलगा जो असतो त्याला म्युझिक लावल्यावरती तो कसा नाचतो, म्हणजे त्याच्या मागे स्वार्थ नसतो, तो फक्त आपल्या धुंदीत नाचत असतो. त्या स्वरूपी आम्हाला विदाउट एनी एक्सपेक्टेशन शिवस्वरूप डेली प्रॅक्टिस करते. एकच गोष्ट आहे डोक्यात की भिवंडीसाठी काहीतरी करायचं आहे. सर ऐकायला आपण शोभायात्रेमध्ये यांच्यासाठी सकाळी उठून नक्कीच येऊ शकतो यांना सपोर्ट करायला. सो विल बी लुकिंग फॉरवर्ड. अजून एक गोष्ट आहे अजून बोलायचं पाडव्यात जर का भिवंडीकरांमधून कोणाला इच्छा आहे की ते येऊन वादन करण्याचे इच्छुक आहेत किंवा शिवस्वरूप सोबत सहभागी होण्याचे इच्छुक आहेत ॲज अ वादक, दे आर मोस्ट वेलकम. नवीन सभा नोंदणी चालू आहे आणि तुम्ही दिलेला आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊ या सोबत असणार त्यात तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता आणि त्या नंबरवरती तुम्ही फक्त संपर्क करा आणि यू विल बी मोस्ट वेलकम. सो आपले जे आता जे स्टेट लेवल चॅम्पियन्स आहेत, थर्ड आलेले पूर्ण स्टेट मध्ये, ते स्वतः तुम्हाला एक चान्स देत आहेत त्यांच्यासोबत परफॉर्म करायचं, त्यांच्यासोबत शिकायचं आणि गुढीपाडवाला आत परफॉर्म करायचं. तुम्हाला शिवस्वरूप वाद्यपथक जॉईन करायचं झालं, ऑफकोर्स करायचं नाही, मला स्वतःलाच करायची ऍक्च्युली इगर आहे मी खूप जास्त. तुम्हाला जॉईन करावं झालं सगळे डिटेल्स आपल्या या युट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. परत आपलं फेसबुक वरती पण पेज आहे, आपल्या इंस्टाग्राम वरती पण पेज आहे. तुम्हाला काही डाऊट्स लागले कॉल करा, कॉन्टॅक्ट करा, हैराण करा सगळ्यांना. आणि तुम्हाला काही फायनल काही तुम्हाला काही सांगायचं आहे? शिवस्वरूप पथकातर्फे समस्त भिवंडीकरांना पाडव्यासाठी निमंत्रण देतो की सर्वांनी स्वतः आणि स्वतःच्या परिवारासोबत शोभायात्रेत येऊन शोभा वाढवावी. भिवंडीकरांना एवढी विनंती आहे, फक्त शिवस्वरूप वाद्य पथकासोबत आपण शोभायात्रेची शोभा आपण कशी वाढवता येईल यासाठी नक्कीच आपण समस्त भिवंडीकरांना विनंती आहे की आपण या शोभायात्रेमध्ये नक्कीच यावे व आपली संस्कृती आपण जपावी. वी होप की 6 एप्रिलला आपण सगळे येणार आणि शोभायात्रेची शोभा नक्की वाढवणार. थँक्यू सो मच.